नमस्कार युट्यूबर फॅमिली। तर आजचा हा जो व्हिडिओ असणार आहे खूप जास्त इम्पॉर्टंट असणार आहे प्रत्येक युट्यूबरसाठी, प्रत्येक नवीन युट्यूबरसाठी किंवा ज्यांनी युट्यूब जर्नी सुरू केली आणि नवनवीन व्हिडिओ जे युट्यूबवरती अपलोड करत आहेत त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ इतका इम्पॉर्टंट असणार आहे की खूप सारे असे युट्यूबर्स आहेत जे या गोष्टी फेस करतायत। तुम्ही माझा थंबनेल बघूनच ह्या व्हिडिओवर आलाय म्हणजे तुम्हाला नक्कीच कळलं मी कशाबद्दल बोलतोय। तर खूप सारे नवीन युट्यूबर्स आहेत ते प्रत्येक गोष्ट स्टडी करतायत, त्यांचे व्हिडिओ शूट करतायत, एडिटिंग करतायत, त्याच्यामध्ये खूप सारे जे ऑडिओ असतील किंवा व्हिडिओज असतील किंवा स्टिकर्स असतील हे सर्व वापरून त्यांचे व्हिडिओज बनवतायत। पण या सर्व गोष्टीतून काही गोष्टी असतात ज्या तुम्हाला युट्यूबवरती प्रत्येक युट्यूबर सांगत नाही किंवा जितकेही युट्यूबर्स आहेत जे तुम्हाला शिकवतात की कसं युट्यूब वापरायला पाहिजे, कसं त्याच्यावरती व्हिडिओज अपलोड करायला पाहिजे, ह्या सगळ्याचं ज्ञान हे कोणताही युट्यूबर पूर्णपणे देत नाही। पण आजचा जो व्हिडिओ असणार आहे हा खूप मोठा आणि खूप मोठा आणि खूप इम्पॉर्टंट अपडेट तुम्हाला देणार आहे आणि याच्या माध्यमातून तुम्हाला समजणार आहे की हा जो प्रॉब्लेम होता जो थंबनेलमध्ये तुम्ही वाचला ज्याच्यामध्ये खूप सारे युट्यूबर्सना हा प्रॉब्लेम होतोय आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न हा या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे। 100% तुम्हाला याचा रिझल्ट मिळणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ पूर्णपणे बघा। हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, स्टार्ट टू एंड बघा। प्रत्येक पॉइंट खूप इम्पॉर्टंट असणार आहे आणि कुठलाही पॉइंट स्किप नाही झाला पाहिजे ज्याच्यामुळे तुमचा ग्रोथला कुठेही बाधा नाही आली पाहिजे। म्हणून हा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि जो प्रॉब्लेम आहे तो म्हणजे तुमच्या व्हिडिओज असतात या नवीन युट्यूबवर व्हिडिओ तुम्ही अपलोड करता त्याच्यामध्ये खूप सारे अशा व्हिडिओ असतात 200-250 व्ह्यूजच्या नंतर अचानक तुमचा जो व्ह्यूज असतो जो वॉच टाइम असतो तो खाली जातो, जे व्ह्यूज असतात ते खाली जातात। स्टार्टिंगला सबस्क्रायबर मिळतात, स्टार्टिंगला त्याच व्हिडिओवरती 2 ते 3 दिवसामध्ये 200, 250, 500, 600 इतके व्ह्यूज मिळतात आणि 2 ते 3 दिवसानंतर आपोआपच ह्याचा जे व्ह्यूज असतात ते कमी का होतात। तर हा खूप सारे युट्यूबरला पडलेला प्रश्न आहे आणि याचमुळे युट्यूबर नवीन व्हिडिओज बनवत राहतात, युट्यूबवरती जातात, वेगवेगळ्या लोकांचे व्हिडिओ बघतात, त्यांचे सजेशन्स ऐकतात, याच्यामध्ये टायटल कसं टाकायचंय, थंबनेल कसं ठेवायचंय, डिस्क्रिप्शन कसं टाकायचंय, टॅग्स कसे वापरायचे आहेत, कीवर्ड कसे वापरायचे आहेत, या सर्व गोष्टी शिकून सुद्धा काही युट्यूबर्स आहेत, खूप सारे युट्यूबर्स आहेत जे स्टडी करतायत आणि स्वतःच्या अझम्पशनने सुद्धा टॅग टाकतायत, कीवर्ड्स टाकतायत। तर या सर्वाचा अभ्यास पूर्णपणे नसल्यामुळे ही ज्या चुका तुमच्याकडून होत आहेत याच्यावरती आज प्रकाश टाकणार आहे। तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका। आतापर्यंत तुम्ही बघताय तर थोड्या वेळासाठी आणि तुम्हाला प्रॉपर एक जे ज्ञान देणार आहे जे जवळजवळ वर्ष दीड वर्ष जरी घालाल तरी तुम्हाला ही जी उत्तरं आहेत ती मिळणार नाही, जी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ही उत्तरं मिळणार आहेत। त्यामुळे तुमच्या पुढच्या ज्या अपकमिंग व्हिडिओज असणार आहेत त्याला खूप सपोर्ट होणार आहे। तर व्हिडिओ पूर्णपणे बघा। चला तर मग बघूया काय प्रॉब्लेम आहे आणि काय त्याचं सोल्युशन आहे। तर हा जो काही प्रॉब्लेम आहे तो सर्वच युट्यूबर फेस करत असतात, नवीन युट्यूबर खूप जास्त फेस करतात। तर त्याच्यामध्ये असं आहे की खूप सारे युट्यूबर्स व्हिडिओ जेव्हा अपलोड करतात तेव्हा त्याचं जे टायटल आहे ते टायटल प्रॉपर टाकतात, त्यांचे जो थंबनेल असतात ते थंबनेल सुद्धा खूप चांगलं टाकतात, डिस्क्रिप्शन प्रॉपर करतात। पण ज्या गोष्टी त्यांना दुसऱ्या युट्यूबरच्या दिसत नाही, म्हणजे दुसऱ्या युट्यूबरचे त्यांचे जे सिमिलर कॅटेगरीमध्ये जे युट्यूबर्स असतात जे त्यांना दिसत नाही ते म्हणजे कीवर्ड आणि त्यांचे टॅग्स। तर टॅग्स आणि कीवर्ड मध्ये खूप मोठी गडबड प्रत्येक युट्यूबर करतात, नवीन युट्यूबर करतात, ज्याच्यामुळे त्यांचे व्हिडिओज जे डाऊन होतात। तर टॅग्स कोणत्या प्रकारचे टाकायला हवेत त्याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे की कुठले टॅग्स टाकायला नकोत। तर त्याचबद्दल मी आज सांगणार आहे। तर प्रत्येक गोष्टीमध्ये दुसऱ्या युट्यूबरला आपण जेव्हा कम्पेअर करतो, तुमच्या कॅटेगरीमध्ये जे दुसरे युट्यूबर व्हिडिओ बनवतात त्यांचे व्ह्यूज चांगले लाखोमध्ये जातात, पण तुमचे का जात नाही, 200-250 पर्यंत व्ह्यूज जाऊन तुमचं का गोष्ट थांबते, या गोष्टीकडे आपण लक्ष केंद्रित करूया। कारण की टॅग्स जे आहेत हे टॅग्स तुम्ही दुसऱ्या युट्यूबरचे बघू नाही शकत की त्याने कुठले टॅग्स टाकलेत, कोणते त्याने कीवर्ड्स टाकलेत हे तुम्ही बघू नाही शकत आहे आणि त्यामुळे त्याच्या जागी तुम्ही वेगवेगळे आपली थिंकिंग किंवा आपले अझम्पशन वापरून नवीन आयडिया करता आणि त्याच्यामधून ते नवीन तुम्ही टॅग्स वापरता, इररिलेव्हंट टॅग वापरता। रिलेटेड टॅग जरी असले तरी पण ते किती रिलेटेड आहे ते सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे। समजा एक कुकिंगचा चॅनल असेल आणि कुकिंगच्या चॅनलमध्ये एक व्हिडिओ एखाद्या युट्यूबरने टाकला, त्या युट्यूबरचा एक थिंकिंग असते की हा कुकिंगचा चॅनल आहे आणि आपण पावभाजी बनवण्याची व्हिडिओ टाकूयात। तर पावभाजीची व्हिडिओ जेव्हा तो अपलोड करतो, थंबनेल खूप जास्त चांगली बनवतो, टायटल खूप चांगलं बनवतो, डिस्क्रिप्शन खूप चांगलं बनवतो, टायटल आणि डिस्क्रिप्शन मध्ये चांगले कीवर्ड्स वापरतो,
त्याची थंबनेल इतकी छान असते की त्याच्यामधून त्याला चांगले म्हणजे लोक त्याच्या व्हिडिओवरती क्लिक करतात आणि या सर्व गोष्टी त्याच्या स्पीड बसलेल्या असतात, त्यामुळे त्याला स्टार्टिंगचे व्ह्यूज तर येतात. पण चुकतो कुठे तर टॅग्स आणि कीवर्ड मध्ये. टॅग्स आणि कीवर्ड मध्ये हा काय करतो की जेव्हा पण त्याला एक व्हिडिओ बनवायची आहे पावभाजीची व्हिडिओ, तर पावभाजी या टॅग मध्ये हा काय काय टॅग्स वापरतो हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण की हे टॅग्स आणि हे कीवर्ड हे तुमचे जे सर्च ऑप्शनचा जो डेटाबेस आहे, म्हणजे युट्यूबर किंवा जे युजर असतील ते काय सर्च करतात त्याच्यामधून तुमच्या टॅग्सची आणि तुमच्या कीवर्डची लिस्ट मधून जर ते असेल तर तुमचा जो व्हिडिओ असतो तो तिथे दाखवला जातो. तर युट्यूबर्स काय चूक करतात, तर पावभाजीचा व्हिडिओ असताना पावभाजीच्या व्हिडिओमध्ये काय टॅग्स असायला हवेत, तर पावभाजी, भाजी, 5 मिनिटात पावभाजी कशी बनते, 15 मिनिटात पावभाजी कशी बनते, पावभाजीची भाजी कशी बनवायची, हे सर्व टॅग्स त्याच्यामध्ये असू शकतात. हेच टॅग्स तुम्ही मराठीमध्ये ठेवू शकता, हिंदीमध्ये ठेवू शकता, इंग्लिशमध्ये ठेवू शकता. पण घोडं कुठे अडतं की लोकांना वाटतं की जर टॅग्स टाकायचे तर भरपूर टॅग्स टाकायचे, 20 टॅग टाकायचे, 25 टॅग टाकायचे, 30 टॅग टाकायचे. 2-3 टॅग्स टाकून काय होणार नाही, म्हणून ते काय करतात की इररिलेव्हंट टॅग टाकतात. म्हणजे कुकिंगचा चॅनल आहे, पावभाजीचा व्हिडिओ आहे, पावभाजीच्या व्हिडिओला ते दुसरा टॅग काय टाकतात की पावभाजी सोबत जर त्यांना वाटतं की माझे दुसरे सुद्धा व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये फ्राईड राईस बनवला आहे, बिर्याणी बनवली आहे, व्हेज फ्राईड राईस बनवला आहे, नॉनव्हेज फ्राईड राईस बनवला आहे, तर या सर्व व्हिडिओला सुद्धा व्ह्यूज आले पाहिजेत आणि ते माझ्या चॅनलवरती आले पाहिजेत. म्हणून काय करतात की पावभाजीच्या व्हिडिओला सुद्धा टॅग मध्ये राईस प्लेट असू दे किंवा बिर्याणी असू दे, चिकन बिर्याणी असू दे, व्हेज बिर्याणी असू दे, कुर्मा भाजी असू दे, हे काही जे इररिलेव्हंट टॅग आहेत अशा प्रकारचे टॅग्स ते व्हिडिओमध्ये वापरतात. आणि यामुळे काय होतं की तुम्हाला हे खूप अल्गोरिदम वाईज मी सांगतोय, ही व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, अजून सुद्धा सांगतो, ही व्हिडिओ कम्प्लीट बघा. कारण की मी तुम्हाला जे सांगतोय ना हे कुठलाही युट्यूबर इतका डिटेलमध्ये जाऊन सांगणार नाहीये. तर हे जे टॅग्स तुम्ही त्याच्यामध्ये वापरताय, पावभाजीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही कुकिंगचं चॅनल आहे म्हणून कुर्मा भाजी, बिर्याणी, व्हेज बिर्याणी, चिकन बिर्याणी हे सर्व टॅग्स तिथे टाकताय ना, तर तुम्हाला वाटतंय की तुमचा चॅनल व्हिडिओ तिथे दिसेल. परंतु समजा तुम्ही एक युजर आहात आणि तुम्ही सर्व तयारी केलेली आहे पावभाजी बनवायची, किंवा तयारी केली नाही, तुम्ही विचार करताय आज पावभाजी बनवायची, तर कशी बनवायची म्हणून जर तुम्ही युट्यूबवरती येत असाल तर आणि युट्यूबवरती तुम्ही सर्च करत असाल की आता चला पावभाजी बनवायची आहे, तर मी आता व्हिडिओ सर्च करते, आणि जर त्यांनी पावभाजीसाठी जर त्यांनी सर्च केला असेल तर त्यावेळेला तुमची व्हिडिओ तिथे दिसणं तर अपेक्षित आहे. तो प्रॉपर तुमच्या व्हिडिओला क्लिक करेल आणि तुमची व्हिडिओ बघेल. पण याच्या बदली जे तुम्ही राईस प्लेट, जे चिकन बिर्याणी, व्हेज बिर्याणी या सर्व गोष्टी ज्यांनी तयारी केली आहे, तो जेव्हा तुमच्या युट्यूबवरती तुमचा व्हिडिओ समोर बघेल तर त्याची मनस्थिती ती नाहीये. त्यांनी सर्च काय केलंय तर कुर्मा भाजी, आणि तुमचं थंबनेल काय आहे पावभाजी, तर कुर्मा भाजी बनवायची त्याला आणि पावभाजीचं थंबनेल दिसलं तर आपोआपच ही गोष्ट होणार आहे की तो तुमच्या व्हिडिओवरती क्लिक करणार नाहीये. तर समजा की युट्यूब 1000 इम्प्रेशन तुमचे युट्यूबवरती पाठवत असेल, म्हणजे लाख लोकांनी सर्च केलं असेल, समजा तुमचे 1000च इम्प्रेशन तो पाठवतोय, तुमची व्हिडिओ त्यांना दुसऱ्यांना सर्च करते जे या गोष्टी सर्च करतायत, आणि त्यावेळेला त्यांनी कुर्मा भाजी सर्च केली आहे आणि तुमच्या टॅग्समध्ये कुर्मा भाजी असल्यामुळे ही जी पावभाजीची व्हिडिओ आहे ती आपोआप त्याला शो झाली, परंतु त्याची तयारीच नाही पावभाजी बनवायची. त्यामुळे इररिलेव्हंट टॅगमुळे तुमची चुकीची व्हिडिओ त्या ठिकाणी गेली, आणि त्यामुळे 90%, 95%, मला तर वाटतं 100% लोक ज्यांना कुर्मा भाजी बनवायची पण पावभाजीची व्हिडिओ आली आहे त्याच्यावरती क्लिकच करणार नाही. तर युट्यूबचा अल्गोरिदम एक प्रॉपर विचार करून चालतो की मी 1000 इम्प्रेशन पाठवले, 1000 लोकांना तुमचा जो व्हिडिओ आहे तो रिझल्टमध्ये दाखवला, पण 1000 मधले 90 किंवा 95% लोकांनी समजा किंवा 80% लोकांनी तुमच्या व्हिडिओवर क्लिकच केला नाही, कारण की त्याला कुर्मा भाजी बनवायची होती, पावभाजीचा व्हिडिओ आला, त्यांनी क्लिकच केलं नाही. याचा अर्थ असा होतो की 1000 लोकांना मी पाठवले, त्यातल्या 900 लोकांनी किंवा 950 लोकांनी त्या व्हिडिओवर क्लिक केला नाही. याचा अर्थ तुमची व्हिडिओ काही कामाची नाहीये आणि युजरला त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाहीये. तर हा एक व्ह्यू पॉइंट बनून जातो, आणि युट्यूबने समजा 2 दिवस रोज 1000 इम्प्रेशन पाठवले किंवा लाख इम्प्रेशन पाठवले, समजा लाख इम्प्रेशन पाठवले, आणि जर त्याच्यामध्ये 90,000 किंवा 95,000 लोकांनी तुमची व्हिडिओ समजा बिर्याणी सर्च केली होती आणि तुमची पावभाजीची व्हिडिओ आली, कारण की टॅग्समध्ये तुमची बिर्याणी तुम्ही टाकलेली होती, तर तुमची व्हिडिओ तिथे आली,
आता 95,000 लोकांनी जर तुमची व्हिडिओ रिजेक्ट केली म्हणजे सर्च रिझल्टमध्ये टॉपला दिसून सुद्धा त्यांनी बघितली नाही, कारण की त्याची तयारीच नाहीये पावभाजी बनवायची किंवा त्याचा प्लॅनच नाही पावभाजी बनवायचा. त्यामुळे ती तुमची समोर आलेली व्हिडिओ सुद्धा असून सुद्धा, टॉपला आलेली व्हिडिओ असून सुद्धा त्यांनी त्याच्यावरती क्लिक केलं नाहीये. त्याचा अर्थ असा होतो की तुमची व्हिडिओ काही कामाची नाहीये. 90 ते 95% लोक तुमच्या व्हिडिओमध्ये इंटरेस्टेड नाहीयेत. तर याच्यामुळे ते आता युट्यूब असा विचार करून चालतं की आता ही व्हिडिओ काही कामाची नाही, तर ह्याच्या पुढे तो रिझल्ट देणं बंद करतो, म्हणजे इम्प्रेशन पाठवणं बंद करून टाकतो. म्हणजे पहिल्या दिवशी त्याने इम्प्रेशन पाठवले तर 100 व्ह्यूज आले, दुसऱ्या दिवशी त्याने इम्प्रेशन पाठवले तर 200 व्ह्यूज आले, म्हणजे 100 200 व्ह्यूज आले. त्यानंतर त्याला समजलं की अरे मी 10,000 इम्प्रेशन पाठवले, त्यातल्या 10%च लोकांनी बघितलं, 9,000 लोकांनी बघितलं नाही. तर याचा अर्थ ही जी व्हिडिओ आहे ही काही कामाची नाहीये आणि या व्हिडिओचा कंटेंट आहे तो लोकांना आवडत नाहीये, लोक त्याच्यावर क्लिक करत नाहीये. त्यामुळे मला क्वालिटी द्यायची तर मी जो माल विकलाच जात नाही तो मी कशाला ठेवेन मार्केटमध्ये. तर मी ह्या सर्व गोष्टीचा युट्यूब विचार करतो आणि त्यासाठी युट्यूब काय करतो की तुमची व्हिडिओ आहे ना त्याचे इम्प्रेशन पाठवणं बंद करतो. हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. तुम्ही अजूनपर्यंत कुठेच युट्यूबवरती ऐकला नसेल. हा प्रॉब्लेम तुम्हाला प्रॉपर मी सांगितला की अल्गोरिदम कसा वर्क करतो आणि कसं त्याच्यावरती रिॲक्शन होते आणि त्यामुळे तुमचा व्हिडिओ कसा जो व्हायरल होत नाहीये किंवा लोकांपर्यंत पोहोचत नाहीये, 2 दिवसामध्ये तुमचे व्ह्यूज का डाऊन होत आहेत. तर विचार करा, नेक्स्ट टाइम जेव्हा टॅग्स वापराल, कीवर्ड्स वापराल, डिस्क्रिप्शन वापराल तर इररिलेव्हंट कीवर्ड अजिबात टाकू नका, इररिलेव्हंट टॅग्स अजिबात टाकू नका, इररिलेव्हंट जे हॅशटॅग आहेत ते अजिबात वापरू नका. ह्या गोष्टीचा खूप विचार करा, ह्या व्हिडिओचा विचार करा आणि त्यानंतर तुमची व्हिडिओ बनवा. तुमच्या व्हिडिओवरती जे डिस्क्रिप्शन टायटल तुम्ही टाकाल ते टाका आणि तुमच्या जे नवीन व्हिडिओज बनवाल त्याच्यावरती रिलेव्हंट टॅग्स काय असतील तेच टाका आणि तुमच्या चॅनलला ग्रो करण्यासाठी प्रॉपर जी मदत होईल तेच व्हिडिओज टाका. ठीक आहे. तर हा खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ होता, खूप टॉपिक होता. मी खूप दिवसापासून विचार करत होतो बनवायचा, कुठल्याही युट्यूबरने सांगितलं नाही असा हा टॉपिक आहे. तर तुम्हाला सुद्धा इन्फॉर्मेशन प्रॉपर तुमच्या कामाची वाटली असेल आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, ह्या व्हिडिओला लाईक करा. अजून काही तुमचे जर क्वेश्चन्स असतील, तुम्हाला काय वाटत असेल तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा. आम्ही नवीन व्हिडिओज बनवण्याचा नक्की प्रयत्न करू. धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.